राम राम मंडळी, मराठी आपल्या कट्ट्यावर अधिक स्वागत. आज आपण आलेलो आहोत जबराट या चित्रपटाबद्दल. पण जबराट या चित्रपट येतो 6 फेब्रुवारीला, पण त्याआधी आपण करत आहोत त्याची मकर संक्रांत. आज आपल्या समोर एक अभिनेत्री उभी आहे, अहिल्या. अहिल्या, काय सांगते, कशी आहेस तू? पहिली गोष्ट म्हणजे दादा नमस्कार. आणि माझं नाव खूप वेगळं आहे. तर सगळ्या प्रेक्षकांना मी सर्वात आधी हे सांगेन की माझं नाव सायली आहे. हा. जे सायलीतला आपण एस काढला तर कसं होईल तसं. अरे वा, एक काहीतरी वेगळं अँटिकचा टाईप प्रकार खूप केलेला खूप आहे. खूप. तर आता मकर संक्रांत तर येतेच आहे. तर हो. तुझं काय त्याच्यामध्ये एकदम बोलत ना प्रस्ताव किंवा एक बोलतो ना, एक आपण हे करायचं आहे, निश्चय का तुमचा काय असेल? हां. माझा निश्चय म्हणजे आम्ही मकर संक्रांतीच्या काळात नेहमी हुरडा खायला जायचो. बरोबर आहे. नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये हुरडा खायला जायचो. बरोबर. पण आता तसा तो आणि हा ओढा हा आपल्या हिवाळ्यामध्येच मिळतो. हो, पण आम्ही मकर संक्रांतीच्या निमित्ताने जायचो कारण तेव्हा सुट्ट्या असायच्या. वा वा किंवा वा. सुट्ट्या घेऊन जायचो. मग आणि सगळ्या फॅमिली बरोबर असायचो. आणि हे मागचे कितीतरी वर्ष होऊ नाही शकलंय. तर मकर संक्रांती निमित्त मला नक्कीच माझ्या फॅमिली बरोबर शेतात जाऊन तो हुरडा खायला खूप वा, आवडेल. छान अनुभव आहे. आता हे महत्वाचं म्हणजे मकर संक्रांत म्हटलं की छान छान गोष्टी पदार्थ बनतात. कोणी आवडीने बनवतात, कोणी शिकतं त्या गोष्टींमध्ये, हो. कोणाला येतं ते शिकतात आपल्याला. तर तुमचा काय अनुभव त्याच्याबद्दल? तर मकर संक्रांती निमित्त आमचं ऍक्च्युली आजोबांचं माझ्या स्वीट शॉप आहे. तर Yes. तिथे तिळवड्या खूप अप्रतिम मिळतात. वा वा. तिळगुळ पण मिळतो. तर माझ्या सगळं घरी माझ्या तोंडाला पाणी सुटलं. माझं पण त्याच्यामुळे असं थोडंसं फंबल होतंय कारण पाणी सुटतंय. कारण मी आता इथे यायच्या आधीच तिळवड्या खाऊन आलीये. बरोबर. पण त्या आणायला विसरले. पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही मारवाडी असल्यामुळे घरी दाल बाटी चुरमा बनतो. वा वा, राजस्थानी. हो. राजस्थानी भरपूर फेमस आहे दाल बाटी. हो, हो. तर नेहमी कोणताही सण उत्सव असेल तर आमच्याकडे दाल बाटी चुरमा बनतो. वा. कारण रोज-रोज नाही बनवू शकत आपण ते. नाही नाही. खूप कष्टाचं काम आहे. पोळी भाजी बनवणं जास्त इझी जातं. तर मग जेव्हा तो तो संक्रांत ऍक्च्युली तो गोळात बनवणं एकदम हो, इम्पॉर्टंट. हो, हो. आणि आजी आता काहीतरी 85 वर्षांची वा. आहे. पण तिला तो चुरमा तिलाच बनवायचा असतो. कारण ना माझ्या हातून तेवढा चांगला बनतो ना आईच्या हातून. तर आजी 85 वर्षांची असून तिलाच बनवायचा असतो. वा. पुरणपोळीचं पण तसंच आहे. ती जेव्हा तव्यावर पण पुरणपोळी जेव्हा ती भाजत असते, अशी टम्म फुगते. वा. तुमच्या तोंडात नक्कीच पाणी येतंय. ते काय आता काय, आता बोलून काय अर्थ, ते मिळणार तर नाही आपल्या हाताला लगेच. पण येणार. नक्कीच, नक्कीच. तर अशा पद्धतीने मग आता हे तुमचा चित्रपट येतोय जबराट. हं, हं. जबराट काय म्हणजे काय विशेष काय असणार, तुमची काय भूमिका असणार आणि ही भूमिका तुमच्यापर्यंत कशी आली, कसं काय असणार? तर जबराट या चित्रपटाची माझ्या भूमिकेचं पोस्टर आता काल परवामध्येच नुकतंच रिलीज झालंय. आणि त्याच्यामुळे मी भूमिकेचं नाव आता सांगू शकते. मी राहीची भूमिका प्ले करते. बरोबर आहे. आणि तिच्या फोटोजवरनं तुम्हाला कळलं असेल ती क्यूट आहे. तिचं आपलं आपलं म्हणजे पोस्टरमध्ये पण तुम्ही मेन पोस्टरमध्ये बघितलंय बघू ते सगळे शकता. कॉलेजचे स्टुडंट दिसत हो, आहेत. हो. तर कॉलेजच्या स्टुडंट्सवर ही आधारित आहे. आणि सगळ्या कॉलेजच्या स्टुडंट्सची एक वेगळी अशी आयडेंटिटी असते. तर राहीची तुम्हाला नक्कीच लवकर ती सिनेमात बघायला मिळेल कारण अजून टीझर ट्रेलर यायचं आहे. बरोबर. पण गाणं पण रिलीज झालंय. त्याच्यातही तुम्हाला थोडासा अंदाज येईल. पोस्टर रिलीज झालं आहे. माझ्या पोस्टर खाली अल्लड वगैरे असे शब्द वापरले आहेत. तर ती खूप एनर्जेटिक आणि अल्लड बिनधास्त अशी मुलगी आहे. आता ह्या मोमेंटला तुम्हाला कोणाची आठवण येते संक्रांतच्या दृष्टीने, एक आठवण की त्यावेळेस मी भावुक होत आहे? मी तुम्हाला म्हणले ना, मी शेतात मकर संक्रांतीच्या वेळेस जायचो, तेव्हा पूर्ण त्याच्या फॅमिली व्यतिरिक्त असायची. त्याच्या आणि व्यतिरिक्त तेव्हा मी पतंग पण उडवायचो. बरोबर. आणि मी खूप लहान होते, त्यामुळे मला पतंग बनवायचा असा काही माहित नव्हतं. हा पहिल्यांदा आज पतंग बनवलाय मी. ते बघितलं. त्याच्यामुळे मला काय करायचं ते रीळ फक्त धरायला द्यायचे. बाकी सगळे पण तुम्हाला माहितीये मुली कधी पण हे तिरकेच पकडतात आणि आणि मुलं काय आपल्या कन्या बांधाने उडवतात. पण ते हात पण कापले जातात ना. असे कापलेले हात प्रेक्षकांना दिसले तर त्यांना कसं वाटेल? त्याच्यामुळे आम्ही फक्त रीळ धरतो. तुम्ही आपला पतंग तुमचं उडवा. उडवत राहा. चांगली गोष्ट, छान. तर जबराट हा जबराट चित्रपट 6 फेब्रुवारीला थिएटर्समध्ये रिलीज होतोय. OTT प्लॅटफॉर्म नाही तर थिएटर्समध्ये, जिथे आम्ही सर्व आर्टिस्ट आम्ही एकत्र येऊन हा सिनेमा आम्ही घडवला आहे. आणि जबराट चित्रपटाची एक खासियत अशी की एका महिन्याचं पूर्ण शूट एकदाही आमच्या आर्टिस्टमध्ये भांडण झालं नाही. रादर आम्हाला असं वाटलं की आमची एक फॅमिली झाली आहे. आणि त्या आठवणी खूप जास्त प्रिय आहेत आणि ते परत त्या अनुभवायच्या आहेत.
आणि जबराट या चित्रपटामुळे आम्ही सगळे एकत्र आलो. आता तुमच्या समोर आम्ही एकत्र येत आहोत. तर तशाच छान छान आठवणी आम्हाला परत द्या आणि तुम्हाला मी सगळ्या तुमच्या म्हणजे मकर संक्रांतीच्या जबराट शुभेच्छा देते आणि 6 फेब्रुवारीला थिएटरमध्ये जाऊन आम्हाला जबराट विशेष द्या. धन्यवाद. थँक्यू.